ए चौगुले, तू आपल्याला इथे मासिक रावाराव केंद्रात कशाला घेऊन आले बे? काय तर उधारी द्यायचं आपली. ऐसा हे नो ये मत करो ऐसा ये मी आय एम अ रिस्पेक्टेड हे मत करो. हे ऐका माझं, मुळात ते मासिक रवाराव केंद्र नाही आहे, मासिक स्वास्थ्य केंद्र आहे. कळलं का तुम्हाला? आणि तुमचे पैसे मी देणार ना, मी नाही म्हटलं का? मी उधार घेतले ना तुमच्याकडून, मी देणार तुम्हाला. हे इथे डॉक्टर ओक म्हणून आहेत, कळलं का? मी त्यांच्याकडे एक कार्यक्रम केलेला आहे, तर मला 20,000 रुपये येणं आहे. या हाताने घेणार आणि या हाताने तुम्हाला देणार. इतकं सोपं आहे ते, कळलं का? फक्त तुम्ही इथे उभे आहात ना, तुम्ही कुठेही उभं राहाल तिकडे माझ्याबरोबर तुम्ही आलेलं नाही आहात. कळलं का? म्हणजे समीर चौगुले बोल, हा असा माणूस आलाय म्हटल्यावर लोक हे करतील ना. मतलब नाही, मेरे को ऐसा बोलणे काय, तुम्ही माझ्याबरोबर आलेलं नाही आहात. लोकांनी कितीही विचारलं तुम्हाला किधर आहे, कोण आहे, तर समीर चौगुले को पहचानता है? मैं नहीं पहचानता. काय म्हणणार तुम्ही? मैं नाही पहचानता. हा बस, हा तुम्हाला पैसे मी देतो. प्लीज प्लीज तुम्ही इकडे उभे राहा. पैसा Please. मागताय? हा देणार पैसे देणार. नेक्स्ट पेशंट हॅलो. या बसा. नाही बसायला वेळ नाही आहे. ते डॉक्टर ओक कुठे आहेत? ते नाही आहेत, मीच आज सगळं हँडल करतो. मला तुमची फाईल द्या. फाईलीच नाही, मी समीर चौगुले. बरं बोलत राहा, मी ऐकतो, नोट डाऊन करतो. बोला. नाही नाही, मी समीर चौगुले, मी सेलिब्रिटी आहे. बरं, कधीपासून वाटतंय असं? नाही हे बघा नाही हे बघा तुमचा गैरसमज होतोय. मी समीर चौगुले, मी खरंच सेलिब्रिटी आहे. नाही नाही, कसं आहे की सामान्य नागरिकांना असं वाटू शकतं की मी सेलिब्रिटी आहे. डोंट वरी, हे मेजर इश्यू नाही आहे, आपण लगेच सॉल्व्ह करू शकतो. हा भ्रम आपण नाहीसा करू, काही हरकत नाही आहे. मला सांगा. नाही नाही, तुम्हाला कळत नाहीये. मी समीर चौगुले, सुपरस्टार. बरं मी हिरो आहे, हिरो. मी हिरो. बरं, हा वाटू शकतं. काही वेळाने तुम्ही बाईक असल्यासारखं वाटेल. असं काही हे नाही. अहो हिरो म्हणजे फोंडावाली बाईक नाही हो. हिरो 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 आहे मी, हिरो म्हणजे मी ऍक्टर आहे. नाही नाही, कसं आहे, हा. बसा तुम्ही एकदम हे नाही, नका होऊ. बसायला कसं आहे, प्रॉब्लेम नाही, पण मी सांगतो तुम्हाला की आमच्याकडे एक केस आली होती अशी हा. की तो स्वतःला ट्रॅक्टर समजत होता. तो बोलायचा, डॉक्टर मी ट्रॅक्टर आहे, मला नांगर लावा, मला नांगर लावा. आणि बाईकचं असं काय छोटा इश्यू पटकन होऊन जाईल. म्हणजे एक मी सांगतो 5-6 सेटिंग्समध्ये होऊन जाईल. नॉट इट्स अ लाईक व्हेकल सिंड्रोम. काही प्रॉब्लेम नाही याच्यात. बोला, मी हरकत नाही, बोला तुम्ही. तुम्ही वेगळ्या ट्रॅकवर जाताय. तसं नाही आहे. मी ऍक्टर आहे, मला बघायला गर्दी जमते. तुम्हाला कळतंय का? मला बघायला गर्दी जमते, फोटो काढतात माझ्या समोर. बरं, म्हणजे तुम्हाला असं मध्ये मध्ये वाटतं की तुम्ही ताजमहल आहात. अरे फक्त ताजमहल समोर गर्दी जमते का? गेटवे ऑफ इंडिया समोर नाही जमत. ओके, म्हणजे मध्ये मध्ये असंही वाटतं की तुम्ही गेटवे ऑफ इंडिया आहात. म्हणजे साधारणतः काय होतं, इट्स लाईक यु नो व्हेन्यू डिसऑर्डर सिंड्रोम म्हणतात त्याला. पण हे साधारणतः कसं, म्हणजे किती टप्प्याटप्प्याने होतं. म्हणजे सकाळी ताजमहल असल्यासारखं वाटतं, मग दुपारी जेवताना गेटवे ऑफ इंडिया वाटतं, संध्याकाळी हिरो, की असं वाटतं की एक हिरो बाईकवरनं आलाय, जो ताजमहल समोर बसलाय, त्याला गेटवे ऑफ इंडियाला जायचंय असं वाटतं. हे काय करूया जाड्याचं मी आता? ऍक्च्युली हे बघा, ओके ओके ओके, ठीक आहे. मी समीर चौगुले. आधीचा विसरून जा. आता इथून स्किट सुरू झालंय. ओके, आधीचा विसरून जा सर. आता मी आलो. हा इकडे. हा हॅलो, मी समीर चौगुले. मुद्दाम करतो का रे तू? तू काय करतो रे? काय करतो? मुद्दाम करतो तू? अरे मी हास्य जत्रा बघत नाही का तुम्ही? नाही, मी फक्त स्पॅनिश सिनेमे बघतो. तुम्ही स्पॅनिश सिनेमे बघता ही काही माझी चूक नाहीये, कळलं? मी मराठी ऍक्टर आहे. व्हॉट? कम अगेन? मी मराठी ऍक्टर आहे. ओ माय गॉड, हे थोडं प्रोग्रेशन होत चाललंय. म्हणजे इट्स क्वाईट डिफिकल्ट. कसं आहे की तुम्ही आत्तापर्यंत जे तुमचे भ्रमिक तुमचे जे व्यक्तिरेखा होत्या त्या तुम्ही डिटेलिंग करायला लागला आहात. म्हणजे आत्तापर्यंत तुम्हाला फक्त वाटत होतं की तुम्ही नट आहात, पण आता तुम्हाला वाटतं की तुम्ही मराठी नट आहात. होऊ शकतं, नो डाऊट. साधारणतः हे दिवसातनं असं किती वेळा वाटतं? हे करेन मारेन रे. काय बोलतोयस काय तू? अरे सोपं आहे समीर चौगुले, इतकं सोपं आहे ते. तू कुठे कुठे चाललायस? अरे यार मी एक कॉमेडी ऍक्टर आहे. आय एम अ कॉमेडी ऍक्टर. कळलं का?
डॉक्टर बघतो काय डॉक्टर ओक आहेत ना त्यांना बोलव त्यांना माहिती आहे त्यांना बोलव मला त्यांच्याकडून 20,000 रुपये येणं आहे बोलव त्यांना. माय गॉड, पेशंटला असं वाटतंय की लोकांनी त्याच्याकडनं उधारी घेतली आहे. अरे नाही घेतली उधारी त्यांनी माझ्याकडून उधारी नाही घेतली. आता तुम्हीच सांगितलं. अच्छा, म्हणजे ते तुम्हाला भीक देणार आहेत. अरे भीक काय बोलतो रे तू कूल डाऊन, शांत. भीक काय बोलतो शांत व्हा. हे बघा, हे मानसिक. नाही माझ्या मेहनतीचे पैसे भीक काय इकडे येऊन अर्धा तास हे आवाज काढला तिकडे Cool down. हे करू नका तुम्ही. शांत बस, शांत बस. भीक भीक नका बोलू आय एम जोपर्यंत हे आहे तोपर्यंत हे आहे म्हणजे हा एक मिनिट शांत बसा, शांत. आता तुम्हीच बोललात की तुम्ही त्यांना उधारी दिली नाहीये, मग हक्काचे पैसे कसे काय आले? अरे यार मला सुपारी आली होती. बर, कुठे आली होती? सी कसं आहे माहिती आहे, अंगावर फक्त चामखीळ किंवा फोड येते, सुपारी झाडाला येते. सुपारी अशी अंगावर येत हे नाही. सुपारी म्हणजे ते इथे इथे अशी मागे बेगे तीन आहे रे सुपारी. अरे सुपारी म्हणजे मला निमंत्रण आलं होतं निमंत्रण. ही सुपारी मला अरुण कदमने दिली होती. माय गॉड. ओके फाईन. कोणी? अरुण कदमने मला ही सुपारी दिली होती. सॉरी, मी असं तुमच्या तोंडावर हसलं नाही पाहिजे. याचा अर्थ तुम्हाला असं वाटतं की मोठमोठे सेलिब्रिटीज तुमच्या ओळखीचे आहेत. अरुण कदम आणि सेलिब्रिटी हा डोकं फिरलंय तुमचं. दोस्त आहे आपला तो. नाही, कसं आहे की होतंय की मागे आमच्याकडे एक केस आली होती. तो सांगत होता की मी आईन्स्टाईनचा मित्र आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो, आईन्स्टाईन, न्यूटन, स्टीफन हॉकिंग्स, स्टीव्ह जॉब्स आणि अरुण कदम यांच्याबद्दल अशा अफवा पसरतात. पहिले 4 जण आहेत ना त्यांच्याबद्दल मला काय बोलायचं नाही. पाचवा कोण आहे तो? पाचवा कोण आहे? अरुण कदम. अरुण कदम एवढा मोठा आहे, एवढा महान आहे तो. ओ माय गॉड, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की अरुण कदम महान नाही आहेत? अरे कसला मान मित्र आहे आपला. मी आत्ता अरुणला फोन लावतो त्याच्यासमोर बोला तुम्हाला कळेल आमचे रिलेशन्स. स्पीकरवर लावतो. हॅलो हॅलो अरण्या. हा अरण्या. अरे यार मी हे बोलतोय. अरे हा समीर बोलतोय मी. हा हे बघ हे इथे समोर डॉक्टर बसलेत त्यांना सांग मी कोण आहे ते. हॅलो. हा हॅलो. अरे ओ माय गॉड. अरुण सर, तुम्ही स्वतः आहात? येस सर, माय नेम इज प्रसाद, डॉक्टर प्रसाद. सर, माझी खूप दिवसांपासूनची इच्छा होती तुमच्यासोबत बोलायची आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी आज तुमच्यासोबत मुद्द्याचं बोल. थँक्यू. हॅलो. सर, आमच्या इथे एक ॲक्च्युली तो पेशंट आहे. तर तो बोलतोय की मी समीर चौगरे, मी सेलिब्रिटी आहे. तुम्हाला काय वाटतं? कुठला वाचरा सेलिब्रिटी आहे तू? त्यासला डोक्यावर पारलाय तू. नाही ओळखत आहे अरे तुम्हाला? अरुण भंकस काय करतोय? अरे असं काय करतो? ओळखतो तुम्हाला, ओळखतोस ना तुम्हाला. अरे वसाऱ्या, मी ओळखतो असं बोलत तू पंच करशील त्याच्यावर. अरे डॉक्टरना फोन दे. हो डॉक्टर. हा, बोला. तुम्ही माझे फॅन आहेत ना? हो, तर सर. प्लीज एक व्हिडिओ तयार करा आणि माझ्या ग्रुपवर पाठवा. बरं, मी तुम्हाला पाठवून तुम्ही तुमच्या ग्रुपवर पाठवा. येस थँक्यू. थँक्यू सर, थँक्यू. अरे हा असं काय? अरे नाही मला ओळखतो तो. आमची ओळख आहे खरंच सांगतो मी. सर, अरुण कदमांनी सांगितलं की तुम्ही डोक्यावर पडला होतात. साधारणतः जखम कुठे झाली होती? अरे नाही झाली आहे. जखम नाही झाली अरे. हळू सर. जखम नाही झाली आहे. ओके, कूल डाऊन. नो इश्यू. अरे मी नॉर्मल आहे यार. मी मला खरंच काही झालेलं नाही आहे. मी बाहेरनं माणूस आहे तो एक गुंड आहे. मला त्याला पैसे द्यायचेत. नाही दिलं तर गळा दाबेल रे माझा. तो गळा दाबेल तो. मस्क्युलर इनबॅलन्स. अरे नाही अरे हे काय करतोयस तू? मी कसं समजावून देऊ यार तुला? मी हे मी आवाज काढतो वेगवेगळे. बरं. मी आवाज काढतो. मी सुनील शेट्टी काढू शकतो आवाज. म्हणजे तुमचा विश्वास बसेल. सुनील शेट्टी आता मी काढतो. अंजली मैं तुम्हें भूल जाऊँ हो नहीं सकता. तुम मुझे भूल जाए मैं होना नहीं दूंगा. ओके, म्हणजे तुम्हाला असं वाटतं की हा सुनील शेट्टीचा आवाज आहे? हा सुनील शेट्टीचाच आवाज आहे. नाहीये सुनील शेट्टीचा. सुनील शेट्टीचा आवाज कसा आहे मी दाखवतो. हा. सुनील शेट्टी. अरे भिंतीतून कुठे? दरवाजातून ये ना.
सुनील शेट्टी डॉक्टरांनी तुम्ही मला बोलवलं हा जरा तुमचा आवाज ऐकवा यांना. अरे अरे आज घडे पुण्याची तारीख ओ लावंगा निघाल्या बारीक. अरे अरे लवंग्या निघाला भारी का? कुठला सुनील शेट्टी आहे हा? सुनील शेट्टी तुम्ही जा. जाऊ शकतो ना? अरे कुठला सुनील शेट्टी आहे हा? हा सुनील शेट्टीचा आवाज. अरे नाही, हा वेगळा सुनील शेट्टी आहे. अच्छा म्हणजे तुम्हाला असं वाटतं की आता तो सुनील शेट्टीच नाहीये. अरे नाहीये म्हणायचंय मला. कसं आहे की ह्या आजारात असे प्रॉब्लेम्स वाटतात, म्हणजे आपल्याला असे भास होतात. आमच्याकडे एक माणूस होता संदीप गायकवाड, असा एक पेशंट होता. त्यालाही वाटायचं की तो नसरुद्दीन शाहचा आवाज काढतोय, पण तसं नव्हतं. आवाज फक्त एकच जण काढतो, प्रसाद खांडेकर निळू फुलेंचा. ए अरे तुला कसं सांगतो यार मी? आय एम ऍक्टर. आय एम दिस इज आय ओन दिस स्टेज यार. मी ऍक्टर आहे यार. शांत राहा मी शांत. सनईचा आवाज करतोय बघ, सनईचा आवाज बघ. एक मिनिट, हा सनईचा आवाज आहे? हो. नाही सर, मग कुठला आवाज आहे हा वॉचमॅनचा आवाज आहे. हा? कसा काय वॉचमनचा आवाज? शाबजी. अरे 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 नाही रे बाबा, तुला कसं सांग. मी जातो ना स्टेजवर, प्रेक्षकांना खिशात टाकतो मी माझ्या. माय गॉड, क्लेप्टोमेनियाचे सुद्धा संकेत आहेत. कुठला क्लेप्टोमेनिया? ना म्हणजे असं पेशंटला वाटतं की काही दिसलं की ते खिशात टाकावं असं प्रत्येक. अरे नाही रे बाबा, तुला कसं सांगू रे मी? याडाच करे तू. डॉक्टरच का कोण आहेस? समीर चौगुले म्हणतो मी. दुनिया ओळखते अशी, मला तू नाही ओळखत मला. शांत राहा, नॉट बिग इश्यू. ए भाई तू रुक, तू रुक इधर, तू इधर रुक. ए इधर आ गौरव, इधर आ, इधर आ. आप देख, तू रुक. ए गौरव ये इधर आ. गौरव इधर आ. इसको बोल मैं कौन है, मी कोण आहे सांग त्याला. कोण आहे तू? अरे समीर चौगुले ना मैं, उसको बोल ना. मैं नहीं पहचानता. अरे वो उधर का सीन भूल जा यार. मैं मेरे को पहचान ना तू. मैं समीर चौगुले, उसको बोल ना यार. अरे मैं नहीं पहचानता. नाही ना, उसको मी आधी सांगितलं होतं की मी मला विसर म्हणून, समीर चौगुले ओळख दाखवू नको म्हणून. तू म्हणतो बोल ना यार. रोजा सांग ना, मी समीर चौगुले आहे. कौन? मैं नहीं पहचानता. अरे यार कैसा हो रहा है यार? तुम्ही जा, तुम्ही जा. ऐसे कैसे चलता है यार? ओके ओके, कूल डाऊन आहे. बघा काही नाही आहे, हे छोटंसं आहे. 4-5 सिटिंग्स मध्ये होईल. आता सखाराम येईल, 2 चॉक देईल, होऊन जाईल सगळं क्लिअर. अरे काय बोलतोस तू? कूल डाऊन. सखाराम. अरे हा कुठला सखाराम आहे? अरे नाही आहे.